पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकचे श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंदूर वदन देव यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मणि रेवतम सरसी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरदवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनाम्र दंडमंडित कराया श्वेत पद्मासनं। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशीस जाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जाणामे पृथ्वी समूर्तलिते, ते नाम माझे वाचे असो। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पदे फणिकाली स्पर्शिला, ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशा गोविंदा तुझ शरणं। ओम शांतकरं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता मुक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम्। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुट मंडितं। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम्। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेण। समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं।
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम 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 राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। रामाचा सेवक जय हनुमान, श्रीराम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 19 भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। रावणाचा अपमान हनुमान करे पुरदहन, ऐसे ऐकून या वचन सुख संपन्न जानकी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी। रंजव चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा 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 पांडुरंगा, तुझी चरणीचे पुस्तकानुसंधान। जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ। जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी। जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेरी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 19व्या अध्यायाच्या भाग 3 सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती दयाला साष्टांग नमन करू। सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायाच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान जगाची जगन्माता माऊली सीता अशोक वनाच्या परिसरामध्ये राजा रावणाच्या नजर कैदेमध्ये आहे।
तिच्या भोवतली जी राक्षसनी आहेत त्या अचानक हनुमंतरायाची शेपटी पेटवून दिल्याची, हनुमंतराया मरण पावल्याची दुर्दैवी घटनेची बातमी माऊलीला सांगतात. माऊली शहानिशा करतात. आणि जो अग्निनारायण आहे त्यातला जठर अग्नी ध्यानामध्ये आणतात आणि माऊली जानकी माता अग्निनारायणाची प्रार्थना करतात. अग्निनारायण येतात, माऊलीच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतात. हनुमंतरायाला मरण नाही. हनुमंतराया फार मोठं कार्य करणार आहेत. अजून भरपूर कार्य हनुमंताचं शिल्लक आहे. आत्ता कुठंतरी राजा रावणाच्या दाढीमिशा जाळल्या आहेत. आत्ता थोडासा रावणाचा अपमान झालेला आहे. हनुमंतराया अख्खी लंका जाळेल अशा प्रकारे अग्निनारायणांच्या मुखातून सत्य भाष्य ऐकलं आणि माऊली सीता जानकीला बरं वाटलं, सुख वाटलं. हनुमंतनी माला निषेक पाहू आले अवघे लोक, त्याचे पाहावया मुख एक एक दाटले. आता सगळीकडे लंकेमध्ये बातमी पसरली होती, वानर मेलं, वानर मेलं. त्याची शेपटी पेटवून दिल्यामुळं वानर मरून पडलेले आहे. हाले नाही, बोले नाही, चाले नाही, काहीच करत नाही आणि वानर मेलय अशी बातमी पसरली होती. हनुमंतरायाला नेमकं काय करायचं होतं असं निचेष्टित पडून तर गर्दी जमवायची होती. एकाएकाचं घर शोधून राक्षसाला मारण्यापेक्षा सगळे राक्षस राक्षसनी गर्दी पडून एका ठिकाणी जमा झाली पाहिजे. आणि गर्दी कधी होते तर मड्यावर मुरकुंड पडते म्हणतात. म्हणजे मड्यावरच गर्दी पडते. शेवटच्या क्षणी त्याचं तोंड बघूया म्हणून प्रत्येक जण येतो आणि मेलेल्या माणसाचं तोंड पाहून बाजूला सरतो. हनुमंतरायाने हाच विचार केला. निचेष्टित पडले आणि सगळीकडे बातमी पसरली. पसरल्याबरोबर हनुमंतराया मेलाय, वानर कसं मरून पडलंय हे पाहण्यासाठी एक 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 करून सगळी राक्षस मंडळी तिथं गोळा होऊ लागली, एकच दाटी होऊ लागली. मिळवावया राक्षस मांदी मिस घेतले निज बुद्धी, अवघी आवदावया त्रिशुद्धी पेटले द्वंद्वी ते ऐका. सगळी राक्षस मिळवायची एका ठिकाणी आली की मग सगळ्यांचा वध करायचा हे हनुमंतरायांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून हनुमंतरायांनी मीस घेतलेलं आहे. दाटलिया राक्षसांच्या हरी जळत पुच्छ घाली त्यावरी, तव ते पोळती उरी शिरी आली महामारी राक्षसा. राक्षस राक्षसनी गोळ्या झाल्या आणि हनुमंतरायांनी शेपटी उचलली आणि त्यांच्या अंगावर टाकली. अहो, अंगावर टाकल्यावर डोक्याला पोळायला लागलं, छातीला पोळायला लागलं. सगळ्या राक्षसांना महामारी आल्यासारखं वाटायला लागलं. पळ जाता पै बाहेरी जळत पुच्छ लावी द्वारी, अवघ्या केली कोंड मारी निशाचरी आकांत. आलेली राक्षस
पेटलेल्या शेपटीच्या भीतीनं पळायला लागली, पण दरवाज्यातच शेपटी हनुमंतराय यांनी आडवी लावली. आता पेटलेली आग उसळलेली शेपटी आडवी लावली, त्यामुळं पळून जाता येईना. सगळ्यांची कोंड मारी झाली. घुस घुस बाबर झोटी, लोंबली या राक्षस पृष्टी. उच्छतया माझी दाटे, बोंब उठी देह दाहे. बघा, काही जण राक्षसांनी भरपूर केस वाढवलेले होते. पाठीवरनं केस जसं वेणी घालतो ना बायकांची, राक्षसनीला असू द्या हो, पण राक्षसांची केस तशी होती, ज्याला बाबर झोटी म्हणतात. असं भूतामध्ये बाबर झोटिंग असतो, आग्या वेताळ असतो, मुंजी असतो. तशा प्रकारे ह्या राक्षसामध्येही भरपूर केस वाढवलेले, पाठीवरनं वेणीसारखे असे रुळत असलेले. आणि हनुमंतरायांनी तो आपली शेपटी लावली. आता पेटलेली शेपटी एवढ्या लांबवलेल्या केसाला, वाढवलेल्या केसाला लावल्यावर केस लागली जळायला, राक्षस लागली भाजायला. आणि भाजायला लागल्याबरोबर सगळीकडे एकच बोंब उठली. एकाच्या वस्त्राला विली आगी, तेनेच जळती सर्वांगी. उच्च घाली एकाचे ढुंगी, नेसण्या आगी लावी काम. हनुमंतरायांनी काय केलं, काही जणांच्या अंगावर नेसलेली वस्त्र होती, त्या वस्त्राला आग लावली. काही जणांच्या अंगावर पागोटी होती, शेले होते, पंचे होते, त्या सर्वांना शेपटीनं आगी लावल्या आणि त्यामुळं राक्षस भाजू लागले. एकाची मुंडाशी जळत, फेडू जाता पोळले हात. एकाचे झगे जळत, एकाचे जळत कटिबंध. काही जणांच्या डोक्याला मुंडाशी होती, हनुमंतरायांनी तिथंही शेपटी नेली, आग लावली. मुंडाशी काढायला गेल्या, हाताला पोळायला लागलं. काही जणांची धोत्र पेटवली, खेळायला गेले, पोळायला लागले. काही जणांचे झगे जळाले. काही जणाला कमरेला गुंडाळलेला कपडा असल्यामुळं सगळी कंबर, वात्या सगळं घोरपळून निघालं. आगी लागली धोत्रासी, द्विज पोळले लिंग प्रदेशी. नागवे नाचते रावणापाशी, दाविती त्यासी निजलिंग. अहो जी ब्राह्मण मंडळी सोळ नेसलेली, धोत्र नेसलेली, हनुमंतरायांनी त्या धोत्राला आगी लावल्या, सोहळ्याला आगी लावल्या. आणि त्यामुळं अवघड जागा सगळी भाजून निघाली. रावणाच्या जवळ ही ब्राह्मण मंडळी आली आणि राजा रावणाला जनेनेंद्रिय म्हणजे अवघड जागा भाजलेली दाखवू लागली. रावणाला काय म्हणतात ऐका. रावणा ते लावी हात, काहीतरी व्यथा होईल शांत. वेद विभागी तू पुण्यवंत, पद्महस्त पै तुझा. हे राजा रावणा म्हणले, तू लय पुण्यवंत आहे ना. म्हटले, तू वेदाचे विभाग केलेत ना, वेदाचे अनेक खंड केलेत ना. बघ जरा आमच्या पोळलेल्या जागी हात लाव म्हणले. जरा गार पडलं तर पडलं म्हणले, तुझा जरा गार हात आहे म्हणले. अशा प्रकारे राजा रावणाला अवघड जागा भाजलेले ब्राह्मण बोलू लागले. कन्या संक्रांती दुष्कर्म, करू नये शमश्रू कर्म. शमश्रू वाढली पै परम, कोपानुक्रम न करावा. आता काही जणांच्या अवघड जागा भाजलेले,
पण दाटणीत तिथं काही केस शिल्लक आहेत. ती ब्राह्मण म्हणतात, शास्त्र सांगतं म्हणले, कन्या राशीमध्ये दिवसाला संक्रांत असेल तर दुष्कर्म करू नये, अंगावरचे केस कापू नये, म्हणून थोडीशी कमरेच्या भोवती केस वाढलेले आहेत. म्हणले, राजा रावणा तू राग धरू नको. हनुमान मारिला राजद्वारी, निशाने त्राटिल्या घेरी. जळो जळो रावणा तुझे थोरी, जोहार मारी त्वा केली. वारे रावणा म्हणजे काय शानपणा चालवला. म्हणजे मंगल वाद्य काय वाजवली, सगळीकडे बातमी काय पसरविली, वानर मेलं, वानर मेलं, वानर मेलं. सगळीकडे खिरापत म्हणून साखर वाटली. म्हणले, सगळे एका जागी राक्षस गोळा करून घेतले आणि सगळ्यांची महामारी सुरू केली. काय रावणा तुझी थोरवी, अख्ख्या कुळाचा नाश करायचा तो ठरवलंय काय, अशा प्रकारे बोलू लागले. लंका नागविली वस्त्रासाठी, तेल तुपा पाडिली तुटी. दीप लावणी खुंटली गोष्टी, सिकी जीवा आटी मांडली. लंका सगळी कापड त्या शेपटीला गुंडाळून नागवी उघडी केली राजा रावणा. लंकेमध्ये तेलाचा दिवा लावायला, पंती लावायला, वात लावायला सुद्धा तू तेल तूप शिल्लक ठेवलं नाही. दिवा लावायची गोष्ट कुठली, सगळीकडे अंधारच अंधार. आणि शेवटी जीवावर फार मोठं संकट बेतलंय. हे सगळं राजा रावणा तुझ्या करणीचं फळ आहे. रावण मनेगा हनुमंता, लोका जाळ शिकवण्यार्था. सावध ऐके लंका नाता, तुझं तत्वता सांगेन. रावण हनुमंतरायाला विचारू लागले, ए वानरा म्हणले, हनुमंता अरे तू हे सगळ्या लोकांना जाळायला का लागलाय. म्हणले, का भाजून काढायला लागलाय, का होरपळून काढायला लागलाय. हनुमंतराय म्हणले, तुला ऐकायचंय का रावणा, ऐक सांगतो. उच्चासी मरण आले निश्चित, मरण भये झाडा देत. भेने लोका माझी दडत, त्याशी म्या येत काय किजे. रावणाला हनुमंतराय मोठ्या गमतीनं म्हणतात, तुम्ही आता सगळ्या लंकेतली कपडे गुंडाळून तेल तुपात भिजवून माझी एवढी लांब लचक शेपटी पेटवून दिलेली आहे. आता शेपटीला मरण आलेलं आहे म्हणले, आणि अखेरच्या क्षणाला ती सगळ्यांची भेट घेत आहे. म्हणले, सगळ्यांची भेट घेत आहे आणि लोका माझी दडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आपलं मरण वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानं ती शेपटी लोकांमध्ये फिरत आहे. म्हणले, आता मी तर काय करू. हनुमंतराया राजा रावणाला बोलतात, एकाचे चरण धरित, एकाचे पाठी रिघत, एकाचे पालवा झोंबत. मरण भया ते चुकवावया. आता काही राक्षसांचे पाय धरते म्हणले माझी शेपटी, काही जणांचे पाठीमाग दडते म्हणले, काही जणांच्या पदराला झोंबते म्हणले, कारण आपलं मरण चुकवावं म्हणून शेपटी सगळ्याला झोंबाझोंबी करते. एकाशी होते शरणागत, एकाचे गळा पडत. विनोनी अलंकानात, मरण मुक्त करा म्हणे. प्रत्येकाला शेपटी शरण जाते, मला वाचवा म्हणते. म्हणून राजा रावणा ही शेपटी माझी प्रत्येकाच्या गळा पडते.
विनंती करते, मला वाचवा वाचवा म्हणते. उरी सिरी जाळी सर्वाशी, या नाव तू शरण मनशी. भली बुद्धी तुझा हनुमंतासी, राक्षसासी मारावया. वारे म्हणले हनुमंता, अरे तुझी पेटलेली शेपटी कुणाला सोडेना म्हणले. सगळ्यांना जाळायला लागले, होरपळून काढायला लागले, भाजून काढायला लागले. सगळे राक्षस सगळ्या अंगाला फोड येऊन पोळून गेलेले, सगळं अंग त्यांचं पोळलेलं आहे. आणि तो म्हणतो, माझी शेपटी सगळ्यांच्या पाया पडते, पाठीमाग दडते, मिठा मारते, सगळ्यांना शरण जाते. हे काय बोलणं बरोबर आहे का म्हणले. शेपटी तर सगळ्याला जाळते म्हणले, आणि तू म्हणतो मरण भीतीने ती सगळ्यांना शरण जाते आणि वाचवा म्हणते. सगळ्या राक्षसांना मारायला ही तुझी युक्ती भारी आहे बर का. राजा रावण हनुमंतरायाला बोलतात, उरी सिरी जाळी सर्वासी, या नाव तू शरण मनशी. भली बुद्धी तुझा हनुमंतासी, राक्षसासी मारावया. उच्च खवळलया येत, रावणा चुकलाशी निश्चित. तोही सांगेन गुह्यार्थ, सावध चित्ती अवधारी. उच्च खवळलिया येत, रावणा चुकलाशी निश्चित. तोही सांगेन गुह्यार्थ, सावध चित्त अवधारी. हनुमंतराय रावणाला म्हणतात, माझी शेपटी अजून खवळली नाही म्हणले. खवळल्यावर कळेल म्हणले, मरशील मरशील राजा रावणा. पण अजून शेपटीनं का राग आवरलेला आहे, आणि शेपटी रागाला का जाते याचं चिंतन, याची कथाही तुला सांगतो, याचा गुह्यार्थ तुला सांगतो. सावध चित्तानं ऐक रावणा. हनुमंतराय बोलतात, उच्च उघडे पडल्या तिळ भरी, मरण नये पुच्छावरी. करील लंकेची बोहरी, महामारी राक्षसा. तुला अगोदर मी नियम सांगितला होता म्हणले, तेला तुपात कपडे भिजवून शेपटीला गुंडाळ. पण शेपटी थोडीशी जरी उघडी राहिली, तू पेटवून दिली तरी शेपटी मरणार नाही. मग उलट काय होईल, राक्षसांना जिवंत ठेवणार नाही. सगळ्या लंकेतल्या राक्षसांची शेवटची अवस्था म्हणजे मरण किंवा त्यांचा घात करेल, नाश करेल शेपटी. हे मी तुला सांगितलं होतं का नाही रावणा म्हणले. पण तू ऐकायला तयार नाही म्हणले. ठिकठिकाणी शेपटी उघडी राहिली होती, तुला माहितीये का म्हणले. हनुमंतराय बोलतात, पूर्वी म्यान सांगितले होते, तू उपेक्षोनिया त्याते. न सांभाळिता पुच्छाते, अग्नी ते लावीला. मी तुला सांगितलं होतं ना शेपटी पेटवायच्या अगोदर. शेपटीचं मरण कशात आहे विचारल्यावर तुला सगळे नियम सांगितलं होतं ना म्हणले. पण तू त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि अर्धवट शेपटी गुंडाळून ठिकठिकाणी उघडी ठेवून शेपटीला तू अग्नी लावला. उच्च ती ठाई उघडे होते, तेने मरण येची त्याते. परतले अग्नी क्षोभार्थे, त्रिविध घाते घातावया. त्रिविध ताप आहेत म्हणले, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. या त्रिविध तापांचा घात करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी ठिकठिकाणी उघडी राहिलेली शेपटी तू पेटवून दिली.
त्यामुळे तिला मरण आलं नाही, मरण येत नाही. आता ती पेटवल्यामुळं रागाला गेलेली आहे. म्हणून राक्षसांचा अंत करण्यासाठी धावत आहे. राक्षस मारील महाबळी, करील लंकेची होळी, बुजोनी खंदकाची पाळी, पाडील पवळी दुर्गाची. महाबळी राक्षस मारून टाकेल माझी शेपटी, लंका सगळी जाळून टाकेल, खंदक बुजवून टाकेल, दुर्गाचे तट पाडून टाकेल. उच्च क्षोभले अति क्षोभक्ता, माझे निवारे नाता, सत्य जानगा लंका नाता, करील घाता लंकेशा. माझी शेपटी आता खूप रागाला गेलेली आहे म्हणले, ती लय रागीट आहे म्हणले. आता कुणाचं काही तिच्या पुढं चालणार नाही. एवढंच नाही म्हणले, आता माझ्या सुद्धा ऐकण्याच्या बाहेर गेले म्हणले. मी सुद्धा काय शेपटीला सांगू शकत नाही. हनुमंतराया म्हणतात, राजा रावणा बघ आता तुझा सुद्धा घात जवळ आलाय म्हणले. तुला सुद्धा माझी शेपटी बहुतेक सोडणार नाही वाटतं. आणि मी सांगायला गेलं तर माझी शेपटी माझं काय ऐकत नाही राजा रावणा. हनुमंतराया बोलतो, जरी असेल अंगवन, तरी पुच्छाशी करवेरन, माझे निवारे न जाण, शोभले पूर्ण कपी पुच्छ. हनुमंतराया म्हणतात, बघ तुझ्या अंगामध्ये जर सामर्थ्य असेल तर शेपटी बरोबर युद्ध कर, शेपटीला आकळण्याचा प्रयत्न कर, शेपटी बरोबर युद्ध करून शेपटीचा पराजय करण्याचा प्रयत्न कर. शेपटी सगळ्यांना जाळते पोलते, तिचं निवारण कर. लय रागाला गेली ही माझी शेपटी, असं हनुमंतराया बोलतो. ऐसे बोलता हनुमंत, जळत पुच्छ राक्षस माता, वाजले पयाती निघाता, वीर विघाता मांडले. असं हनुमंतराया बोलतात. एवढ्यात पेटलेली शेपटी दान करणार सगळ्या वीरांच्या डोक्यात आदळली. एक दणका पेटलेल्या शेपटीचा महावीरांना बसला. सगळ्या राक्षसांची डोकी भाजली गेली. सगळ्या राक्षसांच्या घाताला शेपटीनं सुरुवात केलेली. उच्चाभिघात महाबळी, सवेची अग्नी सर्वांगी जाळी, राक्षसा मांडली महाहोळी, करील रांगोळी महावीरा. पेटलेली शेपटी वर्ण शेपटीचा दणका द्यायचे हनुमंतराया. शेपटीच्या मोठ्याच्या मोठ्या असणाऱ्या म्हणजे ज्वाळा भडकलेल्या, आग आकाशाला भिडलेली, त्याच्यामध्ये ते राक्षस सापडायचे. सगळं अंग होरपळून भाजून निघायचं, डोकं भाजून निघायचं. सगळी महावीरांची महाहोळी करण्याचा प्रयत्न हनुमंतरायाची शेपटी करू लागलेले. रावणापाशी हनुमंत, निशंक बैसला सावचित्त, उच्छे मांडीला आकांत, अग्नि संताप राक्षसा. हनुमंतराया मात्र एका ठिकाणी निवांत आहेत. राजा रावणाच्या समोर निवांत बसलेले, काही कुठल्याही प्रकारची शंका नाही, काळजी नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. शेपटी मात्र कुणाला सोडत नाही. सगळीकडे जाळपोळ करायला शेपटीनं सुरुवात केलेली आहे. सगळे त्या शेपटीच्या तडाक्यात सापडून जाळून होरपळून जाऊ लागलेली आहेत. राक्षस सैन्या माझारी, बोंब उठली एक सरी, अग्नी पोळीत उरी शिरी, उच्च महामारी मारीत. राजा रावणाच्या सैन्यामध्ये सगळीकडे बोंब उठली. शेपटी कुठलीच जागा शिल्लक ठेवे नाही. डोक्यावर दणका देते, छातीवर दणका देते. अशा प्रकारे शेपटी सगळ्यांची महामारी करत आहे. मिळवणी महावीर समस्त, मारावया हनुमंत, धाविनले शतशस्त्र,
जेविका मत्त मातंग. मोठमोठे महावीर गोळा झाले. हनुमंतरायाच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करू लागले. 100,000 म्हणजे 1,00,000 जवळजवळ महावीर गोळा झाले. आणि हनुमंतरायाला संपूया म्हणले, मारून टाकूया असा विचार ज्यावेळेस त्या 1,00,000 राक्षसांनी केला त्यावेळेस हनुमंतराया आनंदित झाले. वीर करुईता घात हनुमंत स्वानंदे नाचत. उड्डाण करोनी अद्भुत मग गरजत भुभुकारे. सगळे मिळून वीर येत आहेत. 1,00,000 वीर येत आहेत. आपल्या दिशेने येत आहेत. आपल्याला मारण्यासाठी येत आहेत. हनुमंतरायांना आनंद झाला. बरं झाले म्हणजे सगळे एकदम आले. एका झुंडीनं आले, एका मेळानं आले. कुणालाही शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे सगळ्यांना भाजून होरपळून मारून त्यांची दानात दान उडवून टाकायची. म्हणून हनुमंतरायाने एक गर्जना केली, जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि एक उड्डाण घेतलं. जैसे गिरी शिखराकारं तैसे राजगृहाचे पूर्वद्वार. तेथे बैसला वानर निशाचर लक्षणी. ज्याप्रमाणे पर्वताचं शिखर असतं त्याप्रमाणे राजा रावणाच्या लंकेचं मोठ्ठच्या मोठं पूर्व दिशेचं द्वार म्हणजे दरवाजे आहे. आणि त्या दरवाजावरती हनुमंतराया सगळ्या राक्षसावर नजर ठेवत बसलेले आहेत. पूर्वद्वारी आरगळा होती तिस घेऊन हाती. रणी मिसळला मारुते राक्षसा शांती करीतची. त्या दरवाजाला आतून लावण्यासाठी मोठाच्या मोठा अडसर होता. तिला आरगळा म्हणतात. ती आरगळा लोखंडाची हनुमंतरायाने हातामध्ये घेतलेली आहे. आणि या राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी हनुमंतराया रणांगणात मिसळलेले आहेत. उच्च महावीरा ते जाळी हनुमान मारिया तुरबळी. राक्षसांची रण रांगोळी केली तत्काळी वानरे. शेवटी जे महावीर आहेत त्यांना जाळत आहे. हनुमंत जे आतुरबळी आहेत त्यांना मारत आहे. अशा प्रकारे राक्षसांची रणरांगोळी हनुमंतरायानं हनुमंतरायाच्या शेपटीनं दोघांनीही सुरू केलेली आहे. हनुमाननी मला मनोनी निशान घाई वाटली शरणी. तोची उठिला राक्षस निर्दळणी महापळणी मांडिले. काय चर्चा सुरू झाली बघा. हनुमंत मेला म्हणून सगळीकडे मंगलवाद्य वाजत होती, खिरापत वाटली होती. त्याला बघायला म्हणून सगळे आले. आणि तोच हनुमंतराया सगळ्यासाठी काळ ठरू लागला. सगळ्यांची महामारी करू लागला. राक्षसांना पळता भुई थोडी करून सोडलं. अशा प्रकारे या वानर हनुमंतानं केलं. पळावया पय पुरती सवडी नाही यता रीती. लंका पेटली दहनावरती द्वंद्वा मारुती पेटला. मारुती खूप रागाला गेलेला आहे. युद्ध करण्यासाठी तयारीत आहे. लंकेतली सगळी राक्षस धडा 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 जळू लागलेली आहे. प्रत्येकाला अग्नीचा वेढा पडलेला आहे. कोणालाही सवड दिली नाही हनुमंतरायाच्या शेपटीनं. पळावला जागा नाही. सगळ्यांना शेपटी आडवी तिडा टाकते. सगळ्यांना घेराड्यात आतमध्ये घेते. सगळ्यांच्या भोवती शेपटी विळका टाकते. आता मारुती खरंच द्वंद्वाला पेटलेले आहे. राक्षस बोलू लागले, उच्च म्हणजे अग्नी कल्लोळ. लंका पोळी जाळी सकळ. राक्षस करते तळमळ न तळे बळ पोच्छाशी. हनुमंतरायाच्या शेपटीजवळ कुणाचं काही चालत नाही. शेपटीचा अग्नी कल्लोळ आहे.
लंकेतल्या असणाऱ्या म्हणले लंका पवळी जाळण्याचं काम हनुमंतराय करू लागलेले आहेत. राक्षस सगळे तरमळू लागलेले आहेत. रावण अन्यायी परोपकारी, रावण अन्यायी परोपरी, वस्त्रे नागविली नगरी, केलं तुपा करोनी बोहरी, पोच्छ वानरी पेटविले. रावणाचा अन्याय म्हणू लागले. त्या वानराची शेपटी पेटवण्यासाठी, कपडे तेलात तुपात बुडवण्यासाठी लंकेतलं सगळं तेल तूप संपवलं. कापड गुंडाळण्याच्या फंदामध्ये सगळी लंका नगरी नागवी उघडी केली. कोणाच्या अंगावर धडूत सुद्धा ठेवलं नाही, कपडा ठेवला नाही, लंगोटी ठेवली नाही. तेला तुपाची सगळी असणारी भांडी, भरण्या, किटल्या, डबे, मोठेच्या मोठे हौद, ब्यारल, टिपाड, सगळं 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 म्हणले मोकळं झालं, कोरडं पडलं. आणि ही शेपटी पेटवली म्हणले. आता ही शेपटी पेटवली ती पेटवली, वानर मरेल म्हणून पेटवली. आणि वानराची शेपटी सगळ्यांना मारायला लागली. उच्च पेटविले मारायासी, त्याची हत्यार झाले त्यासी, जाळू लागले लंकेसी, राक्षसासी देह दाहो. वानर मारण्यासाठी शेपटी पेटवली. शेपटी पेटवल्यामुळं शेपटीचा अंत होईल, वानराचा अंत होईल म्हणून पेटवली. करायला गेलो गणपती झाला जोकर, अशी अवस्था झाली. करायला गेलो एक झालं भलतच, नको तेच घडलं. राक्षस विचार करू लागली. राक्षस म्हणतात, अहो जे मारायसाठी प्रयत्न केला वानर, त्या वानराची शेपटी सगळ्याच्या जीवावर उठली. तेच हत्यार झालं आपल्यावर, सगळ्या लंकेला जाळू लागली, राक्षसांची जाळपोळ केली. ही शेपटी कुणालाही आवरत नाही असा विचार राक्षस मंडळी करू लागली. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. अजून हनुमंतरायाची शेपटी लंकेमध्ये काय काय पराक्रम करेल. पेटलेली शेपटी, धडा 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 आग लागत आहे, ज्वाळा भडकत आहेत, शेपटीचं कार्य चालू आहे. हनुमंतराय निवांत आहेत. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकचे श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनं, ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मण पेतं जटा मुकुटमण्डितं. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनं. केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरस्या अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. विश्व नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना,
श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.